मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून एक अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे। आज सकाळी ढेकू गावाजवळ 3 वाहनांचा विचित्र अपघात झालाय। एका तांदळानं भरलेल्या ट्रकचे ब्रेक फेल झाले। या ट्रकनं समोरील तेलाच्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली। तसेच बाजूनं जाणाऱ्या एका एर्टिगा कारलाही या ट्रकनं चिरडले। हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला। ट्रकमधील चालक आणि क्लीनरचा केबिनमध्ये अडकून जागीच मृत्यू झालाय। कारमधील 3 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। लीलाबाई सस्ते, मुकिंदा सस्ते आणि महेंद्र पाल अशी जखमींची नावे आहेत। सर्व जखमींना तात्काळ पनवेलच्या MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच यंत्रणा युद्ध पातळीवर धावून आली। बोरघाट महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस आणि देवदूत यंत्रणेनं तात्काळ बचाव कार्य सुरू केले। मदतीसाठी हेल्प फाउंडेशन, डेल्टा फोर्स आणि IRBची टीम ही घटनास्थळी पोहोचली। अपघातामुळे एक्सप्रेसवेवर ट्रक आणि कंटेनर आडवे झाले होते। त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। क्रेनच्या साहाय्यानं अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून आता वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे। Sir, under right,